जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, काय म्हणतो. इस्रोद्वारे निर्मित सर्वात वजनदार अशा कम्युनिकेशन सॅटेलाइटचं नाव काय? मित्रांनो, इस्रोद्वारे 2 नोव्हेंबर रोजी एक सॅटेलाइट लॉन्च करण्यात येणार आहे. हा जो सॅटेलाइट आहे याचं नाव GSAT-7R असं आहे व हा इस्रोद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. हा GSAT-7R सॅटेलाइट या नावाने देखील ओळखला जातो. हा एक मल्टी बँड लष्करी संप्रेषण उपग्रह आहे व 2 नोव्हेंबर रोजी हा उपग्रह LVM-3 या रॉकेटच्या साहाय्याने सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. या GSAT-7Rचं वजन किती? तर याचं वजन जवळपास 4400 किलो इतका आहे. मित्रांनो, हा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफॉर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे आणि या LVM-3चं हे 5वे ऑपरेशन उड्डाण आहे. बरं, आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की GSAT-7R या उपग्रहाने कोणत्या उपग्रहाची जागा घेतली? तर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेल्या GSAT-7 रुक्मिणी या उपग्रहाची या GSAT-7Rने जागा घेतली आहे. इस्रोविषयी सुद्धा हे पॉईंट नोट करून घ्या. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगलोर येथे आहे. सध्या याचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण आहेत व याचं ब्रीदवाक्य काय? तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान असं या ऑर्गनायझेशनचं ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काल्पनिक कथांसाठीचा उर्सुला के ले गिन पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार वज्र चंद्रशेखर यांना जाहीर झाला. बरे, वज्र चंद्रशेखर कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर हे श्रीलंका या देशाचे नागरिक आहेत. नावावरून ते भारतीय वाटू शकतात, त्यासाठी लक्षात ठेवा. वज्र चंद्रशेखर हे श्रीलंका या देशाचे नागरिक आहेत व त्यांच्या रॉक्स फॉल या दुसऱ्या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उर्सुला के ले गिन पुरस्कारात विजेत्याला $25,000 म्हणजेच अंदाजे 22 लाख रुपये देण्यात येतात व या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर हा पुरस्कार 2022 मध्ये सुरू करण्यात आला. पुढील प्रश्न. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन गोवा या राज्यात करण्यात येणार आहे. गोव्यात कोठे? तर गोव्याची राजधानी पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडेल. मित्रांनो, आता हा मल्टीलायनर प्रश्न पहा. अलीकडेच बुकर फाउंडेशनने चिल्ड्रन्स बुकर पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली, तर त्या संबंधित आपल्याला विधानांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान पहा, काय म्हणतं. हा पुरस्कार दरवर्षी 8 ते 12 वर्षे वयोगटातील वाचकांसाठी असलेल्या इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकांसाठी दिला जाईल. विधान बरोबर आहे. दुसरं पहा. पात्रता निकषानुसार पुस्तक UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले असणे आवश्यक आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि शेवटचं विधान पहा. यात विजेत्याला £50,000 इतकी रोख रक्कम दिली जाईल. हे विधान बरोबर आहे का? तर मित्रांनो, तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनद्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता नुकतेच वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनद्वारे टॉप ॲग्री फूड पायोनियर 2025 साठी भारताच्या संजीव कपूर यांची निवड करण्यात आली. संजीव कपूर यांना मान्यता स्वयंपाकासंबंधी आर्ट आणि शाळेतील न्यूट्रिशन या श्रेणीत मिळाली आहे. त्यांच्या न्यूट्री पाठशाला या उपक्रमाद्वारे त्यांनी भारतातील ग्रामीण शाळांमध्ये आणि मुलांमध्ये पोषणयुक्त आहार आणि अन्नसुरक्षा या विषयावर महत्त्वपूर्ण काम केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तामिळनाडू सरकारने 2025 सालचा सामाजिक न्यायासाठीचा वैकोम पुरस्कार कोणाला जाहीर केला? मित्रांनो, लक्षात ठेवा, वैकोम पुरस्कार हा तामिळनाडू सरकारद्वारे दिला जातो व यंदाचा हा पुरस्कार थेमोंजी सुंदरराजन यांना जाहीर झाला.
आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की वैकोम पुरस्कार कोणत्या राज्याद्वारे दिला जातो, तर तामिळनाडू या राज्याद्वारे दिला जातो. व 2025चा पुरस्कार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक थेमोंजी सुंदरराजन यांना जाहीर झाला आहे. थेमोंजी सुंदरराजन या एक मानवाधिकार कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्यांनी इक्वॅलिटी लॅब ही संस्था देखील स्थापन केली असून ही संघटना जगभरातील शोषित समुदायांच्या हक्कांचे समर्थन करते. या पुरस्कारांतर्गत विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते, तर या अंतर्गत विजेत्याला 5 लाख रुपये देण्यात येतात. मित्रांनो, या पुरस्काराबरोबरच हे पुरस्कार विजेते सुद्धा लक्षात ठेवा, इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने डोनाल्ड ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार श्याम सुंदर राय, गोलकीपर चॅम्पियन्स पुरस्कार बंग दाम्पत्य व नवीन ठाकर, लिव्हिंग ब्रिज पुरस्कार केअर स्टायमर, बॅलन डी'ऑर पुरस्कार एतना बोनमती व उस्मान डेंबेले, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय हिमांशु कुलकर्णी, 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल, तर 2025चा सहस्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना जाहीर झाला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो, कोणत्या देशाने 2025च्या कॉग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कपचं विजेतेपद पटकावले? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण या स्पर्धेचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात कोणाला हरून ही स्पर्धा जिंकली, तर भारताने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला हरून ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचं आयोजन नवी दिल्लीतील जयपूर पोलो ग्राउंडवर करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम हा कधीपासून सुरू करण्यात आला? तर आता आदर्श युवा ग्रामसभा उपक्रमाला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. बरं, तुम्हाला लक्षात आहे का हा उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात येत आहे? याआधी यावर आधारित असा प्रश्न आपण पाहिला होता. त्यावेळेस मी सांगितलं होतं की हा उपक्रम पंचायती राज मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे सुरू करण्यात येत आहे. हा कार्यक्रम मुख्यतः 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल व या उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांना ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक शासन प्रक्रिया समजून घेण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने ह्युनमू 5 या क्षेपणास्त्राचे अनावरण केले? काय नाव याचं, तर ह्युनमू 5 असे या क्षेपणास्त्राचं नाव आहे व या क्षेपणास्त्राचं अनावरण दक्षिण कोरिया या देशानं केलं. हे क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारे उच्च शक्तीचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे व या क्षेपणास्त्राला याच्या आकारामुळे मॉन्स्टर मिसाईल या नावाने देखील ओळखलं जातं. याचं वजन किती आहे, तर याचं वजन सुमारे 36 टन इतकं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. कालच आपण पाहिलं होतं की 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते व यंदा त्यांची कितवी जयंती आहे, तर यंदा त्यांची 150वी जयंती आहे व त्यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधूनच हा राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला, तर 2014 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कुठे झाला, तर गुजरातमधील नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 साली त्यांचा जन्म झाला व ते भारताचे पहिले उपपंतप्रधान व भारताचे पहिले गृहमंत्री होते. या आधीच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न होता, बहारीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्टाच्या जज म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पिंकी आनंद यांची आता बहारीन आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक कोर्टाच्या जज म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी याआधी भारताच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.